नुकसानग्रस्त भागांचा दौरा करा. मुख्यमंत्री फडणवीसांचे सर्व मंत्र्यांना आदेश. 10 दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात मदत जमा केली जाईल. मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज लातूर आणि सोलापूरच्या दौऱ्यावर. दोन्ही जिल्ह्यातील पूरग्रस्त भागांची पाहणी करून नुकसानीबद्दल आढावा घेणार. उपमुख्यमंत्री अजित पवार आज पूरग्रस्त जिल्ह्यांच्या दौऱ्यावर. सोलापूर, धाराशिव, बीड जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेणार. अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील बाधित झालेल्या गावांना भेट देणार. शंभूराज देसाई आज अहिल्यानगर जिल्ह्यात पूर परिस्थितीची पाहणी करणार. नुकसानीचे पंचनामे झाल्यानंतर सरकार शेतकऱ्यांना मदत करेल. शंभूराज देसाईंची माहिती. लाखो हेक्टर जमीन खरडून निघाली. खरीप पिकं शेतकऱ्यांच्या डोळ्यात देखत पाण्यात. केंद्र सरकारनं शेतकऱ्यांना तातडीने 10,000 कोटींची मदत जाहीर करावी. उद्धव ठाकरेंची मागणी. कर्जत तालुक्यातील मलठणमधील जिराफ वस्तीला पुराच्या पाण्याचा वेढा. पुरात अडकलेल्यांसाठी आमदार रोहित पवार मदतीला. एनडीआरएफच्या जवानांसह आमदार रोहित पवार पुराच्या पाण्यात उतरले. मराठवाड्यात पावसाच्या हाहाकारामुळे बीड, जालना, धाराशिवमध्ये जलप्रलय. पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूरलाही पावसाचा फटका. राज्यात जवळपास 70 लाख हेक्टरवरील पिकं उद्ध्वस्त. दिवाळीआधी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणार. कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंची घोषणा. पंचनाम्याचं काम युद्धपातळीवर सुरू. राज्यात 70 लाख एकरवर नुकसान. भरणेंची माहिती. आपण दुष्काळ पाहिला, मात्र अशी अतिवृष्टी पाहिली नाही. दुष्काळासाठी प्रसिद्ध असणाऱ्या जिल्ह्यात अतिवृष्टी झाली. शरद पवारांचं वक्तव्य. तर राज्याने अतिशय वेगाने पंचनामे करून तातडीने नुकसान भरपाई देणं गरजेचं. पवारांची मागणी. अतिवृष्टीमुळे बळीराजा चहूबाजूने उद्ध्वस्त झालाय. देवाभाऊ कसली वाट पाहताय? राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा. सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील शाळांना आजही सुट्टी जाहीर. खबरदारी म्हणून मोहोळ, करमाळा आणि माढा तालुक्यात शाळांना सुट्टी जाहीर. छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यातील नारंगी सारंगी धरणातून विसर्ग. धरण क्षेत्रात जोरदार पावसामुळे पाणीसाठा वाढल्यानं विसर्ग सुरू. धाराशिवच्या परंडा तालुक्यातील तांदुळवाडीतील अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरलं. खैरी नदीचं पाणी नागरिकांच्या घरात शिरल्यानं अतोनात नुकसान. बीडच्या हिंगणी हवेली गावात पुराच्या पाण्यात अडकलेल्या 9 लोकांचा एनडीआरएफकडून रेस्क्यू. बीडच्या सिंदफणा नदीला पूर आल्यानं हिंगणी हवेली गावाला पुराचा फटका. शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. धुळ्याच्या साक्री तालुक्यात अक्कलपाडा धरणातून पांझरा नदीपात्रात विसर्ग. धुळे शहरातून वाहणाऱ्या पांझरा नदीला पूर. महाकालिका मंदिरापासून देवपुराकडे जाणारा पूल बंद. पावसामुळे शेतकऱ्यांचा संसार उद्ध्वस्त. सरकारनं शेतकऱ्यांना तात्काळ मदत करावी. मनसे नेते बाळा नांदगावकर यांची सरकारकडे मागणी. नांदेडमधील विष्णुपुरी प्रकल्पाच्या 16 दरवाजांमधून गोदावरीत विसर्ग सुरू. गोदावरी नदीने ओलांडली धोक्याची पातळी आणि त्यानंतर पंचशील नगरमधील लोकांच्या घरात पाणी शिरलं. धाराशिवच्या भूमपरंडा तालुक्यातील लहान मोठे तलाव ओव्हरफ्लो. भूम तालुक्यातील डुकरवाडी येथील साठवण तलावाचा सांडवा फुटला. तर खबरदारी म्हणून धरणाचे सांडवे फोडण्यास पाटबंधारे विभागाकडून आता सुरुवात. जळगावच्या पारोळा तालुक्यात तामसवाडीच्या बोरी मध्यम प्रकल्पाचे सर्व 14 दरवाजे उघडले. बोरी नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा. नाशिकमध्ये गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ. नदीपात्रात असलेल्या मंदिरात अडकलेल्या 4 जणांना बाहेर काढलं. अग्निशमन दलाकडून रेस्क्यू. मालाड आणि मालवणीत लव्ह जिहादचं केंद्र. मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांचा आरोप. शिंदेंच्या शिवसेनेच्या राज्यभरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक. नेत्यांनीही कार्यकर्त्यांच्या निवडणुका स्वतःच्या निवडणुकांप्रमाणे समजा. एकनाथ शिंदे यांच्या सूचना. वैभव खेडेकरांचा भाजप प्रवेश पुढे ढकलला. भाजप पक्ष कार्यालयाकडून 2 दिवसांनंतर पक्षप्रवेश होणार असल्याचं सांगितलं. वैभव खेडेकरांची प्रतिक्रिया. मुंबई शहराच्या जिल्हा नियोजन समितीची बैठक. 9 महिन्यांनंतर बैठक होत असताना अधिकारी उपस्थित का नाही? राहुल नार्वेकरांचा सवाल. म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल बैठकीला उपस्थित नसल्याने नार्वेकरांकडून नाराजी व्यक्त. डीपीडीसीच्या बैठकीत निधीच्या मुद्द्यावरून ठाकरेंचे आमदार महेश सावंत आक्रमक. पोस्टर दाखवा सदा सरवणकर यांच्या निधीबाबतच्या वक्तव्याचा उल्लेख. माजी आमदारांना खूप निधी देऊनही कामं होत नाही. महेश सावंत आक्रमक. कोणालाही निधीचं वाटप केलं नसून महायुती सरकार कधीच विकासात राजकारण करत नाही. सदा सरवणकर यांच्या दाव्यासंदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य. शरद पवारांना फक्त सत्तेत राहण्याची सवय. पवारांना सत्तेशिवाय राहता येत नाही. फडणवीसांनी दोन्ही समाजाचा प्रश्न सोडवल्यानं पवारांची वक्तव्य. भाजपच्या पंकज भोयर यांची टीका.
4 ऑक्टोबरला मराठा आरक्षणाची तारीख, एक नवीन पिटारा उघडणार, सरकारनं तयारीमध्ये राहावं, सगळं काही बाहेर काढणार, सदावर्तेंचा इशारा. नवनाथ वाघमारेंची गाडी जाळणाऱ्याला पोलिसांकडून अटक, माझी गाडी जाळणारा मनोज जरांगेंचा निकटवर्तीय नवनाथ वाघमारेंचा आरोप. भंडाऱ्याच्या लाखनीमध्ये नाना पटोलेंनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्याला झापलं, आपण नोकर आहोत आणि जनता मालक आहे असं म्हणत पटोले अधिकाऱ्यांवर चांगलेच संतापले. सांगलीच्या जतमधील कनिष्ठ अभियंता अवधूत वडार मृत्यूप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद, प्रकरणाचा तपास सुरू, ठोस पुरावे हाती लागल्यानंतर कारवाई नक्की केली जाईल, पोलिसांची माहिती. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर खालापूरजवळ अपघात, कारला टेम्पोची जोरदार धडक, कारमधील 4 जण जखमी, उपचारासाठी कळंबोलीच्या एमजीएम रुग्णालयात हलवलं. गेल्या 6 महिन्यांपासून बेपत्ता असलेले नंदुरबारच्या नवापुरातील मनोरुग्ण संजय खरात सापडले. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मनोरुग्ण संजय खरात यांचा शोध लागला. नंदुरबारमधील अक्कलकुवाच्या मोलगी येथे आदिवासी बचाव मोर्चा, इतर कुठल्याही समाजाला आदिवासींच्या आरक्षणात घेऊ नये यासाठी मोर्चा. नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमधील पत्रकारांवरील हल्ल्याचा नंदुरबार पत्रकार संघाकडून निषेध, हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्याची मागणी. नंदुरबार तळोदा तालुक्यातील प्रतापपूर शिवारात बिबट्या जेरबंद, बिबट्याचा निष्पाप लोकांवरील हल्ल्यामुळे वन विभागाकडून उपाययोजना. धुळे शहरातील भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालयाचा गलथान कारभार समोर, अनुभवी डॉक्टरांची अनुपस्थिती, रुग्णसेवा शिकाऊ डॉक्टरांच्या भरवशावर, ठाकरेंच्या शिवसेनेचा पदाधिकाऱ्यांनी सर्व प्रकार समोर आणलाय. कंत्राटी कामगारांच्या मागण्यांसाठी मनसेचा मीरा भाईंदर महापालिकेवर मोर्चा, मनसे कामगार कर्मचारी सेनेच्या अभिनंदन चव्हाणांच्या नेतृत्वात हा मोर्चा, मीरा भाईंदर महापालिकेकडून मागण्या मान्य. मीरा भाईंदरच्या अभिनव कॉलेज आणि एनएसएस कडून झोनल स्ट्रीट लेव्हल कॉम्पिटिशनचं आयोजन, सायबर सुरक्षेसह रस्ते सुरक्षा आणि ड्रग्ज मुक्ती संदर्भात जनजागृती, कार्यक्रमात 9 कॉलेजचा सहभाग. नांदेडच्या किनवटमध्ये आदिवासी समाजाचा भव्य मोर्चा, इतर जातीतील एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यात येऊ नये, आंदोलकांची मागणी. ठाकरेंच्या शिवसेना उपनेते शरद कोळींमुळे उपविभागीय प्रांताधिकारी यांच्याकडून तात्काळ एसटी प्रमाणपत्र द्यायला सुरुवात, 8 दिवसांपासून कन्नड येथे सुरू होतं कोळी बांधवांचं आंदोलन. शिंदेच्या शिवसेनेच्या बैठकीला स्वराज्य पक्षाचे नेते अंकुश कदम यांची उपस्थिती. ऐरोली विधानसभा मतदारसंघातून गणेश नाईकांच्या विरोधात त्यांनी लढवली होती निवडणूक. बैठकीला उपस्थित राहिल्याने शिंदे सेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा. धाराशिवच्या भूमपरंडा तालुक्यात छोटे मोठे तलाव ओव्हरफ्लो, सुरक्षेच्या दृष्टिकोनातून धरणाचे सांडवे फोडण्यास पाटबंधारे विभागाकडून सुरुवात. अभिनेता शाहरुख खानला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार, जवान या चित्रपटासाठी शाहरुखला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार. ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारेंची गाडी जाळणाऱ्याला अटक. भंडाऱ्यात पालकमंत्री पंकज भोयर यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा उत्कृष्ट शिक्षकांचाही सत्कार, जिल्हाभरातील शिक्षक वृंद, शासकीय प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थ्यांसह असंख्य नागरिक उपस्थित.